आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। मी रामदास कापची, मी राहणार विश्रांतवाडी रमाबाई आंबेडकर नगर मच्छी मार्केटच्या पाठीमागे। आठवड्यातनं 2 ते 3 दिवस पाणी बंद राहतं। हे असं कोणतं काम चालू आहे यांचं पाईपलाईनचं? आता नगरसेवक आलेले म्हणून पाणी बंद करत आहे, कारण त्यांचं आता त्यांना माहिती आहे की पब्लिक आपल्यापाशी पळत आले पाहिजे, आपण काम करून देणार, कारण हे फक्त मतदानासाठी सगळं काम चालू आहे। पाणी बंद, लोकांनी कसं करायचं? सकाळी कामाला जायला पाणी लागतं, आंघोळीला, संडासला स्वच्छता नाही त्याला पाणी लागतं। ड्रेनेज तुंबलेले ते पण काढत नाही, चेंबर लाईन तुंबलेली ते काढत नाही, रस्ते एवढे खराब झाले की ते बी लक्ष देत नाही, फोन सुद्धा उचलत नाही। आता मतदानाला येतील बघा कसे, इलेक्शन जवळ आला आहे, हात जोडत येतील लगेच मतदानाला। आणि न्यूजवाले पण आलते, आम्ही न्यूजला सांगितलं आहे की आम्हाला पाणी इथं मिळत नाही आहे, लई वस्तीची तारामाळ होत आहे, लाईट वगैरे गेली तर 2-3 दिवस लाईट पण येत नाही। मी राहणार रमाबाई आंबेडकर नगर। आमच्या इथं पाण्याची खूप जास्त गैरसोय आहे। त्या पाण्यामुळे आमच्या इथं खूप प्रदूषण होतं आहे। एक तर स्वच्छता नाही आहे पाण्यामुळं, लोकांना शौचालयाला जायला सुद्धा पाणी नाही आहे, तोंड धुवायला पाणी नाही, कामाला जायचं असतं सकाळी सकाळी तर पाण्याची खूप जास्त गैरसोयी आहे। पिण्यासाठी सुद्धा आम्हाला पाणी नाही आहे इथं, आणि आलं तरी ते पाणी 2 दिवस येतं, त्याच्यानंतर पाणी येत नाही। आणि आलं तरी असं येतं की एवढं बारीक पाणी ते एका घराला भेटतं, एका घराला भेटत नाही, त्याच्यामुळं पाणी। आता किती दिवस झाले पाणी नाहीये? आता 4 दिवस झालं पाणी नाहीये, आणि ते पाणी पण आज टँकर आला, ते पलीकडच्या वस्तीमध्ये आला, तिकडनं तो अर्धा राहिलेला म्हणून त्यांनी इकडं आणलं, ते भेटलं फक्त 2च घरांना, त्याच्यानंतर कुणालाही नाही। ते 2 घरांनी 2-2 बाटल्या घेतल्या, त्याच्यानंतर पाणी संपलं आणि ते लगेच गेले। नगरसेवकला फोन केला, त्यानंतर ते म्हणतात की आमच्या हातामध्ये नाही आहे आता सध्याला, तर मग आता आम्ही कुणाकडे जायचं? तर आम्हाला मग आता मदत पाहिजे, तर आता आम्हाला कुणीतरी मदत करावी एवढी आमची इच्छा आहे। पिछले अप्रैल महीने से हमको पानी आ रहा नहीं है, जो भी आता है हम छोड़ते पानी बोलते हैं और छोड़ते तो है नहीं पानी। और जो क्या इनका नाम क्या है वो आशुतोष यादव को जाके बोलते हैं, फोन करते हैं, हाँ छोड़ता बोलते हैं, वो तो छोड़ते हैं नहीं पानी। और हम जाना किसके पास? हम रहते हैं रमाबाई आंबेडकर नगर में मच्छी मार्केट के पीछे। कितने दिन हो गया पानी नहीं आ रहा है? पिछले अप्रैल महीने से पानी नहीं है हमको, आता 2 दिन तो 3 दिन नहीं आता, आया तो पानी एकदम थोड़ा पानी आता कि एक को घर को मिलता पानी और एक को घर को नहीं मिलता नहीं पानी, ऐसा होता। तो हम जाएंगे किसके पास बोलने के लिए? जहाँ भी जाते बोलने के लिए तो हाँ आज शाम में छोड़ेंगे, आज 6 बजे छोड़ेंगे, आज 7 बजे छोड़ेंगे, तो पानी क्या आता ही नहीं। और बोलने जाते हाँ इधर काम चल रहे उधर काम चल रहे, बस इतना ही बोलते और कुछ बोलते भी। आपला कुठला एरिया आहे आणि काय समस्या आणि काय सांगणार आपण? मी राहणार विश्रांतवाडी मच्छी मार्केट रमाबाई आंबेडकर नगर। आमची समस्या आहे पाण्याची, तर आम्हाला गेल्या एप्रिलपासून आम्हाला पाण्याची सोय नाही आहे। दर आठवड्याला 1 दिवस 2 दिवस पाणी येतं, त्याच्यानंतर आम्हाला येत नाही, आणि आमचं शौचालय पण एवढं घाण आहे की आम्हाला बसायला पण जायला टाइम नाही। पाणी किती दिवस झाले आलं नाही? आता 4 दिवस झाले आम्हाला पाणी नाही। मग तुम्ही काय करताय? आम्ही आता टँकर तिथं पलीकडच्या शेजारच्या वस्तीमध्ये आलता, तर त्यांनी अर्धा आम्हाला पाठवलाय, त्यात अर्ध्या लोकांनीच भरलंय। या वस्तीमध्ये किती जण राहतात? 200-300 लोक राहतात। काय सांगणार आपण? नाही, नगरसेवकांनी लक्ष द्यावं थोडं आमच्याकडं पण, कारण की आमची खूप तारंबळ चालू आहे, आमचे लेकरं बाळ आहेत, म्हातारे माणसं आहेत, कुठं जाणार? कुठल्या एरिया आहे आणि काय समस्या आहे, आपण काय सांगणार? मी राहणार विश्रांतवाडी रमाबाई आंबेडकर नगर, इथली सदस्य आहे मी, मच्छी मार्केट विश्रांतवाडी पुणे 15। तर आमची गेले 2 महिने झाले, एप्रिलपासून आम्हाला पाण्याची खूप तारंबळ चालू आहे। आम्ही रोडच्या पलीकडून पाणी आणतो, आमचे लेकरं बिकरं आहेत, म्हातारे माणसं आहेत इथं घरात, तर लय खूप तारंबळ चालू आहे। इकडे 2 दिवस लक्ष देत नाही। मी मीना जोशी, मी राहते रमाबाई आंबेडकर मध्ये। मत मागायला येतात, मत घेतात, आणि आम्हाला आमच्या संडासाची सोय नाही करत, पाण्याची सोय करत नाही, आम्हाला पाणी लागते, आंघोळीला पाणी लागते, सगळ्याला पाणी लागते। तुम्ही जरा सुद्धा आमच्याकडे लक्ष नाही देत। मत म्हटलं ना, मत शिक्का मारायला बरोबर आमच्याकडे सगळं हे म्हणताय मतदान करा, ते म्हणताय मतदान करा, काय उपयोग आहे मतदान करून? तुम्ही आमची मदत करा, मग आम्ही सगळं हे करतो, मग मदत करते आम्ही। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।